वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा सीउट्स या विभागाच्या माध्यमातून आयोजित राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले, फुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज या तीन महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाला ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते महाराष्ट्रातल्या लाखो ओबीसींमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची ज्योत पेटवणारे आदरणीय प्रदीप ढोबळे साहेब, या मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट संदेश मोरे साहेब, ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला ते ॲडव्होकेट हातेकरजी, या मंचावर उपस्थित महिला आघाडीच्या अध्यक्षा शिल्पाताई, संजय जनकेजी, राहुलदादा जाधव व मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी. मला याची कल्पना आहे की आपण आज या चौकामध्ये येण्याच्या पाठीमागे काहीतरी आपला हेतू आहे. एकतर बाबासाहेब आंबेडकरांना इतक्या मोठ्या प्रमाणात बंदिस्त करून ठेवलेला आहे, शिवाजी महाराजांच्या विचारात भेसळ केलेली आहे. काल परवा महात्मा फुल्यांच्याही चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं महाराष्ट्रात बंदी घातली. एका बाजूला केरला स्टोरी सारखा छावा सारखा चित्रपट महाराष्ट्रात देशामध्ये प्रदर्शित होत असताना महात्मा फुल्यांनी नेमकं कोणाचं घोडं मारलं आम्हाला काही समजलं नाही. त्यांच्या चित्रपटावर बंदी. काश्मीर फाइल्स दाखवला जातो, उडता पंजाब दाखवला जातो. आजही गुगलवर हजारो पॉर्नच्या वेबसाईट चालू आहेत. त्या तर आपल्या देशातले लाखो करोडो लोक मोठ्या चवीनं बघतात, न्यूड फिल्म्स बघतात, म्हणजे पॉर्न साईट चालतात. महात्मा फुल्यांच्या चित्रपटानं कोणाचं घोडं मारलं आम्हाला काही समजलं नाही. या सभेच्या पाठीमागचा जो उद्देश आहे आपल्या सगळ्यांच्या समोर हे पहिलं लक्षात आलं पाहिजे की जे टीव्ही चॅनल्सवर दाखवलं जातं ते सत्य नाही आहे. जे तुमच्या युट्यूबला येतं, व्हॉट्सअपला येतं, अनेक लोक, अल्पबुद्धी लोक, अर्ध गाबुळे लोक त्या व्हॉट्सअपच्या थर्ड क्लास माहितीला सत्य मानतात. कोणताही सोम्या गोम्या उठून काही करायला लागलाय, त्याचं तथ्य काय, त्याचं सत्य काय, त्याच्या पाठीमागचा इतिहास काय, त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय, आणि लोक बळी पडतात. खुद्द हा छावा चित्रपट ज्यानं बनवला त्याच्या डायरेक्टरनं धडधडीत माफी मागितली, शिर्के कुटुंबाची मागितली ना. पण लोकांना काय, ज्यानं चित्रपट बनवला तो म्हणतो मी चुकीचं बनवलं, मी माफी मागतो. आणि इकडे लोकांची माती एवढी भडकली आहे की ज्यानं औरंगजेबाचं पात्र निभावलं त्या अक्षय खानाच्या घरावर दगड मारतात. हेच औरंगजेब आहे म्हणे. अशा भायताड लोकांचा देश. त्यामुळे आपल्या सगळ्यांना सत्य काही पचत नाही. ब्राह्मण महासंघाचा आनंद दवे, त्या आनंद दवेला आमचं आव्हान, म्हणजे मला कुठं भेटला तर मी स्वतः त्याच्या कानाखाली 2 झापडा मारणार आहे. पहिले एक तर कोणत्या बिळात लपून बसतो माहित नाही. महात्मा फुल्यांना आणि सावित्रीबाई फुल्यांना दगड मारणारे, चिखल मारणारे, शेण मारणारे कोण होते त्याचे सगळे पुरावे आहेत. आणि एका मुलानं दगड मारताना दाखवला तर या दवेला फार मिरच्या झोंबल्यात. चित्रपट बंद करा. आणि महात्मा फुल्यांच्या सगळ्या अनुयायांना याची शरम वाटली पाहिजे की ते सेन्सॉर बोर्डाच्या उरावर बसून त्याला विरोध करण्यासाठी एकच नेता मैदानात होता, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब. बाळासाहेब आंबेडकर 11 एप्रिलला महात्मा फुल्यांच्या वाड्यावर मैदानात उतरले.
आणि या सेन्सॉर बोर्डाचा जो अध्यक्ष आहे प्रसून जोशी, या सेन्सॉर बोर्डाची सदस्य विद्या बालन, आणखी 10-12 लोक आहेत. पुन्हा बनवला हा प्रसून जोशी. कोणतं सेन्सॉर बोर्ड? म्हणजे खोटे बकवास नागडे उघडे चित्रपट दाखवायला सेन्सॉर बोर्ड अडवा येत नाही. आणि महात्मा फुल्यांचं सगळं ऐतिहासिक पुरावे असलेल्या चित्रपटाला विरोध. इथं बसलेल्याही लोकांना जिंदाबाद मुर्दाबादच्या पलीकडे काही समजणार. हा मतदारसंघ बेलापूरचा. या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंना माझं आव्हान, भारतीय जनता पार्टीच्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांना, ज्यांच्या डोक्यामध्ये जातीचे आणि धर्माचे किडे वळवळतात, या सगळ्या किड्यांना ठेचण्यासाठी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. लाखो करोडो लोक बेरोजगार आहेत, करोडो लोक बेघर आहेत, भूमिहीन आहेत. आज या मुंबईच्या झोपड्यांमध्ये करोडो लोक जनावरांसारखं नरकामध्ये जगतात. त्याच्यावर बोला ना. ते बोलतात कशावर? शिवाजी महाराजाचा पुत्र वाघ्या होता की नव्हता, एवढा मोठा विषय का वाघ्याचा? हे आता महाराष्ट्रात चालू आहे. त्याच्यात ते बावळट भिडे शिवाजी महाराजाच्या चितेमध्ये वाघ्यानं उडी मारली. वाघ्या शिवाजी महाराजांसोबत मेला, असं कायच्या कानात सांगून मेलाय. अरे ते संभाजी राजे त्यांच्या शिवाजी महाराजांच्या वंशातला एक राजा म्हणतो, मी 100 इतिहासकारांना बोललो, 100 पुस्तकं पाहिलं, ही वाघ्या कुत्र कुठंच नाही. आणि ते भिडे म्हणते होतं. चावली त्याला एक कुत्री काल. वाघ्या होता की काय माहिती, दिले लोकांनी ट्विटवर. अरे लोक बेरोजगार आहेत, लोकांमध्ये गरिबी आहे, प्रचंड महागाई वाढली आहे. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतो म्हणले, गेले लाईन लावून आमच्या मंदा म्हात्रेच्या मागे गेले असते. दुसरं कोण आहे? वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी, RSS सारख्या खोट्या संघटनांचे नकाब. तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यावर डिफेमेशनच्या केस करा. साल्यांना तुम्हाला कोर्टामध्ये नागड करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे. मोरे साहेब आहेत. आता ही माणूस कोण बसलाय काय लोकांना कल्पना नाही. या महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाला ज्यांनी ईव्हीएम मशीन मॅनेज करून निवडणुकीच्या प्रकरणामध्ये खोटारडेपणा केला, त्या सगळ्या निवडणूक आयोगाला कोर्टात खेचून त्यांना गुडघ्यावर आणणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि ती केस कोर्टात लढणारे नेते इथं बसले. मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवली निवडणूक आयोगाला. संध्याकाळी 6च्या नंतर रात्रीच्या 11 पर्यंत 78 लाख मतदान. त्या प्रत्येक मतदानाची पोलचीट आणि त्याची स्लिप दाखवावी लागते. तुमच्या बापाची पेंड नाही. मतदान झालं नाही. मतदानाचा वेळ संपल्यानंतर एक जरी मतदान तुम्ही घेतलं असेल तर त्याची स्लिप दाखवावी लागते, त्याचे व्हिडिओ फुटेज दाखवावे लागतात. 78 लाख मतं झाली आहेत. आमच्या मोरे साहेबांना कोर्टात एवढीच मागणी केली, झालेत ना, मान्य आहे. कोणत्या बूथवर किती मतं झाले त्याचा व्हिडिओ शूटिंग झालेली, आम्हाला व्हिडिओ शूटिंग दाखवा आणि त्याची स्लिप दाखवा. किती महिने झालं सरकारचं डोकं चक्रावून गेलं असेल. निवडणूक आयोगाकडे तर बेशर्म लोकांकडे उत्तर नाही. निवडणूक आयोगावर देशद्रोहाचे खटले दाखल करा ही भूमिका घेणारा नेता बाळासाहेब आंबेडकर आहे. खोटारडे निवडणूक आयोग ईव्हीएम मशिनी मॅनेज करून जिंकले आणि लोकांमध्ये रुबाबात सांगतात. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून याची गावागावात पोलखोल चालू आहे. आज इथं माणसं किती आहेत हे महत्वाचं नाही. वंचित बहुजन आघाडी नेमकं काय काम करते? या तुमच्या सगळ्या मतदारसंघामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांची माती भडकवता,
हिंदुत्वाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये विष पेरता. आता कुंभमेळ्यामध्ये ते 100-150 लोक जे तुडवून मेले ते कोण होते? कुणी मारले? लाज वाटते का? एक तरी व्हिडिओ आहे का? एक व्हिडिओ नाही. डिजिटल कुंभमेळा होता, डिजिटल. 100 कॅमेरे फिरत होते, हजारो लाखो. एक व्हिडिओ नाही. कसा तरी चुकून एक व्हिडिओ सापडला. पुन्हा तुडून मारली माणसं. माणसं तुडून मारली नागा साधूंनी. हे नागा साधू शाही स्नान करायला कोण जातात सकाळी? ते पळत जातात. जो रस्त्यात झोपला तो कचाकच तुडवत गेले. माणसं मारले कोण आहेत ते? आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, या देशाला लुटून पळून गेलेला मेहुल चोक्सी आणलाय मला वाटतं काल परवा पकडून. आहे ना? कोण आहे? या देशाचे लाखो करोडो रुपये चोरून पळून गेलेला विजय माल्या. तो हिंदू नाही का? कोण आहे? या देशातल्या एका बँकेला 10-20 हजार कोटी रुपयाचा चुना लावून पळून गेलेला नीरव मोदी. तो हिंदू नाही का? कोणते हिंदू आहेत? कोणता हिंदू आहे तुमचा? हजारो कोटी रुपये पंजाब नॅशनल बँक, SBI सारखी बँक 10 लाख कोटी रुपयाचा चुना लावलाय. आणि सगळे उद्योगपती कोण आहेत? कोण आहेत? तेव्हा कुठं जातं तुमचं हिंदुत्व? हिंदू उद्योगपती भारताच्या हजारो कोटी रुपयाला चुना लावून पळून जातात. अजूनपर्यंत सापडत नाहीत. तो पारद्याचं पोरग प्रयागराज उत्तर प्रदेश मधून पोलिस विमानात टाकून आणतात. आणि प्रशांत कोरटकर तो फरार. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो तो चिल्लर माणूस. चिल्लर माणसाला 1-1.5 महिना झालं पोलिसाला सापडत नाही. एवढा चिल्लर. शेवटी कोल्हापूर न्यायालयानं आदेश दिले, साल्याला पकडून आणा, पोलिसांनी नाही. हे तुमचं हिंदुत्व? हे पारधी समाजातला माणूस हिंदू नाही का? त्या परभणीमध्ये पोलिसांनी ठेचून मारला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचा. तो हिंदू नाही का बाबा? तो वडार. एकटे संतोष देशमुखच हिंदू आहेत का? संतोष देशमुखचा खून झाला, त्यांच्यासाठी सगळा महाराष्ट्र पेटला. आणि त्या वड्राचं पोरग पोलिसांनी मारलंय. एकाही माणसाचा आवाज नाही. म्हणजे तुमचं हिंदुत्व काय बाबा नेमकं? वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचा प्रश्न आहे. कोपर्डीमध्ये बलात्कार झाला, एका उच्चभ्रू समाजातल्या मुलीवर बलात्कार झाला. 1.5 वर्षामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालली आणि सगळ्या आरोपींना शिक्षा झाली. फक्त 1.5 वर्षात. नितीन आगेला 2014 मध्ये 13 लोकांनी त्याला शाळेतल्या वर्गातून काढून मारला. 11 वर्ष झालं नितीन आगेच्या केसला. बौद्ध मुलगा त्या गावातल्या एका प्रतिष्ठित जातीच्या मुलीसोबत वर्गात बोलत होता, त्याचा सैराट केला. तो चित्रपटातला सैराट तुमच्या डोक्यात आहे, पण वास्तवामध्ये नितीन आगे सारख्या एका बौद्ध मुलाला ऑनर किलिंगच्या नावाखाली, म्हणजे आमच्या महिला आमच्या पोरी अशा रोडवरच पडल्यात बाबा. कुणी उचला घेऊन जा. तुमच्या मुलींकडे कुणी डोळे पाहिले, मारा, बरं मारा. त्या केसचा काय निकाल आला? 13 लोकांनी मारलं, 26 लोक बघायला. आय विटनेस किती आहेत? 26. आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं.
26च्या 26 आय विटनेस पालटले. सगळेच्या सगळे म्हणले आम्ही काहीच बघितलं नाही. अरे ज्या नितीन आगे सारख्या एका 12-15 वर्षाच्या पोराला फक्त एका प्रतिष्ठित जातीतल्या मुलीसोबत मैत्री केली म्हणून या महाराष्ट्रात ठेचून मारला. 13च्या 13 आरोपी निर्दोष मुक्त झालेत. निर्दोष. त्या नितीन आगेचा बाप म्हणतो माझ्या पोराला मारलं कोणी, तर पोलीस म्हणते आम्हाला काय माहित कोणी मारलं. आरोपीच नाही आहे, असाच मेला नितीन आगे. सगळेच्या सगळे आरोपी मोकाट. ही आहे महाराष्ट्रातली परिस्थिती. पोलिसांनी मारलं सोमनाथ सूर्यवंशीला. मेडिकलचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि महाराष्ट्राचा बेशरम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लाज नाही, बेशरम. काहीतरी लाजा, थोडी तरी लाज असली पाहिजे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट औरंगाबादच्या संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलनं रिपोर्ट दिलाय. हॉस्पिटल तुमचं, डॉक्टर तुमचे, पोस्टमॉर्टम तुमचे, सगळी यंत्रणा तुमची. अरे साल्यांनो, कमीत कमी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट तरी बदलायचा. रिपोर्ट बदलला असता तर आम्ही म्हणलं असतं बाबा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मध्ये वेगळंच कारण आहे. पोस्टमॉर्टम सांगतो की या पोराला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे हा मेला. मुख्यमंत्री सांगतो श्वसन विकारानं मेला. दम्याचा आजार होता म्हणे, तो मेला. इतका बेशरम, इतके निर्लज्ज. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सांगतो की हा मल्टिपल इंजुरीमुळे मेला. कोण लढणार? पोलिसांना कोणी अधिकार दिलाय का? कोण आहे पोलीस? इथं आता बोलताना कोणीतरी बदलापूरच्या बलात्कार, अरे त्या माणसाच्या पोराची काय चार्जशीट फाईल झाली का? काय चौकशी झाली त्या पोराची? त्यांना बलात्कार केलता नाही केलता ते सिद्ध होणार होतं. घोड्या घालून मारलं ते पोरग पोलिसांनी एन्काउंटरच्या नावाखाली. त्याची आई मला वाटतं सुरुवातीला कोर्टात गेली, नंतर त्याची आई पण फिरली. कोणीच केस केली नाही. स्वतः मुंबई हायकोर्टाच्या माननीय न्यायाधीश रेवती ढेरे मॅडम त्यांनी आदेश काढला की त्या सगळ्या पोलिसांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. हे हायकोर्टाने आदेश काढलाय. सगळा तपास करून पुरावे पाहून सरकारच्या विरोधात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. कुणी केस केली नाही. मुंबई हायकोर्टानं स्वतः तपास करून सांगितलं हा खोटा एन्काउंटर आहे. या पोराला पोलिसांनी जाणीवपूर्वक गोळ्या घालून मारलं. त्याला अजून गुन्हा दाखल नाही. सोमनाथ सूर्यवंशीचा आरोपी घोरबांड, एकनाथ शिंदे हातात घालून फिरते त्याचे हात. कोण आहे? नवरा आहे का तुमच्या माईचा? कोण आहे घोरबांड? अरे ज्याच्यावर सोमनाथ सूर्यवंशीला मारण्याचा ठपका त्याला तुम्ही सस्पेंड केलंय. त्या घोरबांड सोबत मस्त फिरतय ते कुठल्या तरी लग्नामध्ये. हे महाराष्ट्राचे मंत्री. आम्हाला भविष्यामध्ये हे जे चालू आहे ना, काही टाळ्या घेण्यासाठी, तुमचे हार घेण्यासाठी मी आलेलो नाही. मला त्याच्यात काही स्वारस्य नाही. हे बंद करा. जे आपलं चालू आहे एकच तुंतुन, ही अवस्था आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानंतर, शिवाजी महाराज म्हटल्यानंतर पित्त खवळत. अरे कमरेच्या खालच्या शिव्या दिल्यात शिवाजी महाराजांना, कमरे खालच्या. त्या कोरटकरनं, आणि त्या कोरटकरला अटक करायला महाराष्ट्राचं पोलीस तयार नाही. याची काहीतरी लाज वाटते का महाराष्ट्राला? चिल्लर माणूस म्हणतात त्याला. तर जयंत्या करा, नाचा, तुम्हालाही तेच पाहिजे. डीजे, डॉल्ब्या, डान्स. ते गाणं आलंय आता, व्हीआयपी खाणं का व्हीआयपी, काय आहे ते गाणं? दाखवतो तुम्हाला मी काय असतं व्हीआयपी. सरांनी उल्लेख केला आता रिलायन्स वाल्याचा, 27 मजली घराचा. ते घर सुद्धा मुस्लिमांच्या वक्फ बोर्डवर बांधलेलं आहे.
त्याचं भांडण चालू आहे. मुसलमान लोक म्हणतात ते आमच्या वक्फची बिल्डिंग आहे, ती आमची जागा आहे, अंबानीच्या घराची जागा आमची. अख्खं वक्फ बोर्डच वरबडून काढला, बंद केलं ते. आता सुप्रीम कोर्टात हिअरिंग चालू आहे. तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगतोय, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करता तर जरा काळीज वाघाचं ठेवा. हे शेंबड्या आणि नेबळट लोकांनी आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली जी काही नाच चालू केलेला आहे, ती नाच जरा थांबवा. आपल्या सगळ्यांचे आयुष्य काय आहे, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं आयुष्य काय, त्याची आम्हाला चांगली कल्पना आहे. चांगले मोजके मुठभर लोक गब्बर झालेले आहेत, त्यांचे पोट फुटायची वेळ आली आहे ते आम्हाला माहिती आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाला माझा प्रश्न आहे, इथून पुढं ज्यांना वाटतं की आमच्या आयुष्यात प्रगती झाली पाहिजे, कशी करणार आहे प्रगती? काय तुमच्या प्रगतीचा मार्ग? या मुंबईमध्ये जी गावाखेड्यातून आलेली माणसं आहेत, तिथं आता स्थायिक झाली. या सगळ्या मुंबईवर कुणी ताबा मारलाय? कोणा इथं बसलेल्यांपैकी ताबा कळतो का? पोझिशन आपलं 2 वेळची भाकर भेटते, त्याला आमचे काही काही लोक म्हणतात लय व्हीआयपी जगायला लागलो. हे जगणं बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत आहे. ते म्हणतात भाकर कुत्र सुद्धा खातो, पण कुत्र्याला जी भाकर भेटते ती फेकलेली शिळी खरकटी असते. माझी लढाई भाकरीसाठी नाही आहे. आमच्या सगळ्यांचं डोकं तिथंच आहे. पोटाच्या आणि भाकरीच्या पलीकडे आमचं डोकं जाऊ शकत नाही, कारण आमच्या सगळ्यांना इतकं हातबल केलेलं आहे. या मुंबईत 12 तास 14 तास काम केल्याशिवाय घर चालत नाही, आम्हाला माहिती आहे. हे बदलण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. मी आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, खास करून या हिंदुत्ववादी विचारांच्या माध्यमातून जो सत्यानाश चालवलेला आहे, मध्यंतरी चित्रपट आला छावा, त्याच्या अगोदर एक चित्रपट आला केरला स्टोरी. कुठलाही चित्रपट आणला की फक्त हिंदू मुसलमान, भारतात काही दुसरी समस्याच नाही. हिंदू मुसलमान, माझी जात मोठी, याची जात छोटी, एवढी मोठी जात आहे. जरांगे पाटील आले होते तर वाशीला, किती किलोचे होते? वजन किती? 50 किलो, 45 किलो. माणसाचं वजन किती होतं मला माहित नाही, पण मुख्यमंत्री ज्यूस घेऊन आला होता वाशीमध्ये. हा रे बाबा, पाया पडतो तुझ्या. माणूस 40-45 किलोचा वजन, नाक, डोळे, उंची, याला कोणी कवडीची किंमत देत नाही. लोकशाहीमध्ये ज्याच्या पाठीमाग जनता असती तो सरकारला बरोबर गुडघ्यावर आणतो. ही ताकद पहिल्यांदा समजून घ्या. आमदार किती, खासदार, या नवी मुंबईचा आजोबाच आहे बाबा. संदीप नाईक राष्ट्रवादीत, बाप बीजेपी. तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो, दोघं. आणि तुम्ही सगळे या खेळातले माकड, अय बीजेपी वाले, अय राष्ट्रवादी वाले. अरे बापरे, काय मुंबईचे माणसं आहे का माकड, जनावर आहे बाबा काय? एकाच घरामध्ये हे वरपासून खालपर्यंत आहे. महाराष्ट्रातला कोणता जिल्हा आणि कोणता तालुका, हे तुम्हाला मी जाहीरपणे सांगतोय, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगतोय. हे जे जनतेच्या दरबारामध्ये खोटेपणाचे नकाब चाललेले आहेत, हे फाडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये उभे आहेत. किती खोटं बोलता रे, बस करा ना. आणि तुम्ही पण सगळे, तुम्हाला पहिला सिद्धांत सांगतो, भाजपा निकम्मी है तो काँग्रेस उसकी मम्मी है. नाही, काही लोक म्हणतात नाही हे वेगळी पार्टी आहे. अरे तुम्हाला कधी कळणार रे बाबा, कोणती वेगळी पार्टी, कशाची पार्टी? सगळ्या पार्ट्या घरात. आणि या राजकीय पार्ट्यांना आमची माणसं फसतात, यांना बळी पडतात. मी आपल्याला फार जाणीवपूर्वक एक अतिशय महत्वाचा आणि वादग्रस्त विषय सांगतोय वकील साहेब. अरे अनेक लोकांना माहित नाही, भाजपच्या लोकांना कळेल, थोडंफार कळलं तर. फार देशभरामध्ये म्हणजे बाबासाहेब असा विषय झालाय
पत्थर रखलो छाती पर. इच्छा नसताना बाबासाहेबापुढे नतमस्तक होण्याची वेळ आली आहे काही लोकांवर. अंतर्मनात इतकं विष आहे, त्यांना असं वाटतं की काय करून ठेवलंय बाबासाहेबांनी. ज्यांचं तोंड बघायचं नव्हतं त्यांच्या पाया पडायची वेळ आली. म्हाताऱ्या बसले तिथं. होय आहे आजीला आमच्या 2 दात आहे बाबा. मरायच्या आधी एखाद्याला कडकडून चावून मरा, आपल्यापेक्षा मुंगी बरी. दुश्मनाला चावते आणि मरते. आम्ही सगळे 80 किलोचे आणि 100 किलोचे, आणि तुमचं रक्त पिणारे रानबोके या भाजपचे राष्ट्रवादीचे मोकाट, सगळे मोकाट. हजार करोड रुपयाचा चुराडा करून हे मंत्रीपद भोगतात, आणि आपली माणसं म्हणतात नाही आमचे साहेब विकासासाठी गेले. ते अजित पवार कशासाठी गेले? विकासासाठी गेले. कोणता रे विकास बाबा तुझा? की महाराष्ट्रातलं राजकारण? या राजकारणाला कृपया फसू नका. मी बाबासाहेब आंबेडकरांचा एक महत्वाचा सिद्धांत सांगून थांबतो, कारण त्या सिद्धांतावर भाजपच्या लोकांनी मोठं रान पेटवलेलं आहे. आर्टिकल 370. हे तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला फक्त बाबासाहेब आपल्या जातीत जन्मले जिंदाबाद एवढंच कळेल तुम्हाला. ते भाजपच्या लोकांना कळेल, RSSच्या लोकांना कळेल मी काय बोलतोय. आपलं काय, जब तक सूरज चांद रहेगा, दिला आपण सोडून निसर्गावर. आपलं काही ताप नाही आता डोक्याला. बाळासाहेब आंबेडकर बघतील बाबा, बघा तुमच्या आजोबाचं काय चालवायचं ते. आम्ही आपलं बघू. बुडना शेंडा आणि खांद्यावर झेंडा आम्हीच गुत्त घेतलंय. बाबासाहेब आंबेडकरांची 4 मुलं मरतात, त्यांची पत्नी मरते, त्यांच्या पूर्ण खानदानाची त्यांनी कुर्बानी द्यायची. आम्ही काय करायचं? फुकट खायचं. फुकट्यांनो लाजा वाटतात? गुत्त घेतलंय का त्यांच्या कुटुंबानं तुमच्यासाठी मरायचं? बाबासाहेब आंबेडकरांचा अख्खा परिवार आपल्यासाठी कुर्बान, आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर मैदानात येतात, तर आपल्यातले कपाळ करंटे राष्ट्रवादीचे आणि भाजपचे पण झेंडे घेणाऱ्या ज्या अवलादी आहेत, त्या अवलादींना सुद्धा ठेचण्यासाठी आमची आजची सभा आहे. लक्षात ठेवा, आम्ही सोडणार नाही. तो त्यांचा बंदोबस्त नंतर करतो. पहिले तुम्हाला कळलं पाहिजे की हा देश, इथले ब्राह्मणवादी हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना घाबरत नाहीत. आणि आपल्या लोकांची एकच डिमांड असते, पुतळा झाला पाहिजे. कोणत्या रंगाचा पाहिजे? गार्डन असं असलं पाहिजे, कलर द्या, विहार द्या, बायको द्या आणि पोरही द्या, सगळं द्या पण फुकट द्या. काय डिमांड आहे आमची? आमची डिमांड पुतळ्यांची. मी इथल्या सीवूड्स मधल्या सगळ्या लोकांना सांगणं गरजेचं आहे, या देशातले जातीवादी बाबासाहेबांच्या पुतळ्यांना घाबरत नाहीत, ते घाबरतात पुस्तकांना. भीती कशाची आहे? भीती पुस्तकाची आहे, ज्याचा अनेक लोकांना दूर दूरपर्यंत संबंध नाही. भगवान ने धरती पे भेजा मगर भेजे में भेजा ही नहीं भेजा. जन्मले ते आपलं असंच, आगे बढो जिंदाबाद, मुर्दाबाद. अरे मुर्दाबादच असतो रे बाबा. अरे आमच्या सगळ्यांना हे समजायला पाहिजे, ज्या RSSच्या लोकांना, ज्या पंडित नेहरू पासून त्या नरेंद्र मोदी पर्यंत सगळ्यांचा इतिहास बघा, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांची सावली चालत नव्हती, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव चालत नव्हतं, हेच RSS आणि भाजपचे लोक आजपर्यंत बोंबाबोंब करतात, संविधान बदला. आता काय म्हणतात? आता म्हणतात बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते. म्हणले की नाही म्हणले? माणूस साधारण नाही. राहुल सोलापूरकरला राहुल सोलापूर समजण्याची भूल करू नका. राहुल सोलापूरकर हा RSSच्या मोहन भागवत यांच्या तालमीतला, बैठकीतला, एका टेबलवर बसून त्यांच्यासोबत जेवण करणारा RSSचा प्रमुख माणूस आहे राहुल सोलापूरकर. तो काय म्हणतो? बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते. हळूच कंसामध्ये टाकतो, वेदानुसार ब्राह्मण होते. तुम्हाला कळलं का? मला 1760 फोन आले आपल्या लोकांचे, आणि आपले लोक मला म्हणतात बाबासाहेब ब्राह्मण होते का? मी मला कुठं ऐकलं रे बाबा? टीव्ही मध्ये चालू आहे. मलाही वाटतं बाबा आंबेडकर म्हणजे असू शकतात. गांधीजीला सुद्धा माहित नव्हतं.
गांधीजी सुद्धा बाबासाहेबांना ब्राह्मण समजायचे का? अगर कर चिपळून कर 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 म्हणजे ब्राह्मण. बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीच्या काळात गांधीजीला सुद्धा भीती होती की ब्राह्मणच आहेत की काय. का? इतके दिवस तर चालत नव्हतं. आता अभिमान वाटतो, पश्चाताप होतो. तर ब्राह्मण होण्यासाठी उपनयन विधी असतो हे आम्हाला माहिती आहे चांगलं. तर सोलापूरकरला माहित नाही असं नाही. उपनयन विधी केल्याशिवाय, जानवं घातल्याशिवाय कुठून व्हायचं बाबा. मला माझ्या हातात असतं तर मी देवाला पत्र मी लिहितो स्वतः की देवा काही करा, मला मुकेश अंबानीच्या घरात जन्माला घाला, भले त्यांचा पोरगा 150 किलोचा आहे, काय हरकत नाही. माझं 22 किलो जास्त वाढवा माझं, पण त्याच्या पोरा घाला आम्हाला त्यांच्या घरात. हातात आहे का कोणाच्या? कोण कुठल्या जातीत जन्माला यावा, कोण कुठल्या धर्मात जन्माला यावा, हे जसं तुमच्या हातात नाही तसं ते बाबासाहेबांच्या हातात नव्हतं. पण बाबासाहेब आंबेडकरांवर ताबा मारण्याची प्रक्रिया चालू झाली. जे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही डीजे लावून नाचा, नाचा तुम्ही. अरे ज्या माणसानं RSS वर पहिली बंदी, RSS वर बंदी कुणी आणली आहे? सरदार पटेल. RSS सारख्या संघटनेवर पहिली भारतात बंदी घालणारा सरदार वल्लभभाई पटेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सरदार पटेलचाच मोदींनी पुतळा उभा केलाय. आणि सरदार पटेल हे आमचेच महापुरुष आहेत. तो बिचारा माणूस काँग्रेसचा नेता, गांधीजींचा राईट हँड, गांधीजींचा भारतातला त्या काळचा गृहमंत्री. त्या सरदार पटेलांची उभी हयात काँग्रेसमध्ये गेली. पण आता भाजपच्या लोकांनी सरदार पटेलवर ताबा मारलाय. इथं फक्त बाप चोरणं नाही, महापुरुषाच्या चोऱ्या चालू आहेत. शिवाजी महाराज तर गेलेच, संभाजी महाराज पण गेले. छावा चित्रपट बघणाऱ्या लोकांना आमचा प्रश्न आहे, जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं जयचंद शोधा, किती लोकांनी जयचंद शोधले? कळतो का आपल्याला जयचंद? हा, आपल्याला ते माणिकचंद कळत असेल ते आपण टाका. बरेच लोक आहे आपले. टीव्ही चॅनलवर मध्यंतरी एक ऍडव्हर्टाईज यायची MDH मसाल्याची. कुणी कुणी पाहिली? म्हातारा यायचं धर्मपाल गुलाटी, वय वर्ष 93. किती वर्ष? 93. सगळ्या जगात मसाल्याचा व्यापार, जगातल्या मसाल्यांचा सगळ्यात मोठा बादशाह कोण? धर्मपाल गुलाटी. ते येणार म्हातार. MDH ची ऍडव्हर्टाईज आली की ते त्याच्या आवाजात येऊन बोलायचं. वारले ते बिचारे. आता किती वर्ष जगले? 93 वर्ष. त्यांना एका मुलाखतीत पत्रकारांना विचारलं की गुलाटी साहब आपकी लंबी उम्र का राज क्या है? म्हातारा काय बोललं? मैं कभी मसाले नहीं खाता. मोरे साहेब, गुलाटी काय म्हणला? मैं कभी मसाले नहीं खाता, बेचता हूं, खाता नहीं हूं, इसलिए मैं 93 साल जिंदा हूं. असे लोक झालेत आपल्याकडे. फुले, शाहू, आंबेडकर, तासन तास भाषण, भाषण बाबासाहेबावर, बटन कमळाबाईचं. भाषण महात्मा फुल्यावर, शाहू महाराजावर. यांचं भाषण ऐकून आम्हाला असं वाटतं की यालाच बाबासाहेब कळला की काय. बटन कोणतं दाबतो? बटन दबाना बाबा साहब आंबेडकर के विचारों का गला घोटना होता है. पता है आप लोगों को? भाषण करता फुले शाहू आंबेडकरांवर, बटन दाबता पंजाचे छक्क्याचे कमळाबाईचे. ही महाराष्ट्रात एक अतिशय भयानक संस्कृती उभी झालेली आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंती करतोय, आपल्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्हाला दिशाभ्रमित करणाऱ्या पोपटांचा सुळसुळाट आहे. सगळेच बोलतात ना, कोण नाही बोलत? सगळे जातात. त्यामुळं आपली अनेक माणसं दिशाभ्रमित झालेली आहेत. मी अधिकचं न या प्रकरणाला वाढवता आपल्या सर्वांना शेवटची महत्वाची विनंती करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये एक मोठं दुःख होतं आणि ते दुःख बाबासाहेबांनी या देशाला बोलून दाखवलं. आर्टिकल 370 हे आपल्या संविधानातलं एकमेव आर्टिकल आहे जे लिहिण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी नकार दिला होता. फार कमी लोकांना माहिती.
ज्या एकट्या आर्टिकल 370 वर गेल्या 70-80 वर्षापासून भाजप आणि RSS त्या लोकांचं राजकारण चालू आहे. भारत, पाकिस्तान, काश्मीर, हिंदू, मुसलमान कशावर चालू आहे हे आर्टिकल 370. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं होतं, या फंद्यात पडू नका, हे चांगलं नाहीये, हे चुकीचं आहे. बाबासाहेब आंबेडकर पहिले व्यक्ती आहेत की ज्यांनी याच्यावर 2 पुस्तकं लिहिली आहेत. थॉट्स ऑन पाकिस्तान. विचाराय सगळे गांधी, गोळवणकर, आगरकर, चिपळूणकर, सावरकर, कर्वे, बर्वे, रानडे, या मोदी, अमित शहा पासून त्या सगळ्या चेल्यांना विचारा, तुमच्या 4 वडी तरी आहेत करे पाकिस्तानवर. पाकिस्तानवर ऑथेंटिक रिसर्च, थॉट्स ऑन पाकिस्तान ग्रंथ लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर. पाकिस्तान, पार्टिशन ऑफ इंडिया हे दुसरं पुस्तक लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी यांना चेतावणी दिली होती, या जम्मू काश्मीरचा नाद सोडा, या भारत पाकिस्तानच्या हिंदू मुसलमानांच्या लफड्यामध्ये पडू नका. ऐकलं नाही बदमाशांनी. हे एकमेव आर्टिकल आहे जे गोपाल स्वामी अय्यंगार नावाच्या माणसानं लिहिलं. मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांकडे जी दूरदृष्टी होती भारतातल्या कोणत्याही माणसाकडे नव्हती. बरेच लोक आम्हाला कधी कधी खासगीत सांगतात की गांधीजीनं लिहायला दिलं, पंडित नेहरूनं लिह. अरे तुम्हाला लाजा तरी वाटतात का रे प्रचार करताना? कुणी लिहायला दिलं? ते काय पुस्तक आहे का काय लेत बसायला? आणि कोणीतरी सांगितलं ले बाबा पुस्तक, माझा होमवर्क कर. या देशाच्या संविधान निर्मितीची सुद्धा प्रक्रिया आपल्या लोकांना माहिती नाही. बाबासाहेब आंबेडकरांकडून संविधान लिहून घ्यायचं तरी होतं का यांना? हे सगळे झक मारायला गेले होते ना आयवर जिनिंगकडं. कोण आहे आयवर जिनिंग? त्या आयवर जिनिंगनं श्रीलंकेची घटना लिहिली, त्या आयवर जिनिंगनं स्वित्झर्लंडची घटना लिहिली. त्या आयवर जिनिंगकडे झक मारायला गेलेलं शिष्टमंडळ कोण आहे? तुम्हाला काय बाबासाहेबांकडून लिहून घ्यायचं होतं का? आयवर जिनिंगकडून भारताची घटना लिहून घ्यायचं ठरलं, एक शिष्टमंडळ गेलं, भेटलं. जे आता नवीन आमच्याकडे रिसर्च आले त्याच्यामध्ये एक महत्वाचा माणूस आहे, त्याचं नाव तरी लक्षात ठेवा बाबा. त्याचं नाव आहे इमेंदे वेलेरा, आयर्लंडच्या राज्यघटनेचा प्रमुख. इमेंदे वेलेरा, या इमेंदे वेलेरानं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव रेकमेंड केलेलं आहे की ही इज द पर्सन. आयर्लंडच्या राज्यघटनेचा प्रमुख, त्याच्याकडे गेलं होतं टोळकं. आता त्याच्या इतिहासात छोटे छोटे पुरावे सापडायला चालू झाले. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की आपल्यातल्या अनेक लोकांना बऱ्याच गोष्टी समजून घेणं बाकी आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ते वाघ्या कुत्र होतं की नव्हतं माहित नाही, पण बाबासाहेबांकडे मात्र 3 कुत्रे होते. एक टॉमी होता, एक पीटर होता आणि एक मोनिका नावाची कुत्री होती बाबासाहेबांकडे. माहिती आहेत का? कुत्र्यांना सांगा की बाबासाहेबांकडे 3 कुत्रे होते. मी नाव सांगतोय, कुणाचं नाव मोनिका असलं तर भांडायला येऊ नका, फक्त पीटर काही सापडणार नाही आपल्याकडे. अरे बाबासाहेब आंबेडकरांचे तळपाय चाटून, गालं चाटून त्यांना झोपेतून उठवायची त्यांची कुत्री. मी एवढ्यासाठीच सांगितलं, भ्रमातून बाहेर पडा. आम्हाला बाबासाहेब माहिती आहेत, आम्हाला सगळं माहिती आहे. ते व्हॉट्सअपचे फडतूस मेसेज बघून तुम्हाला माहिती आहे, पण ते खरे की खोटे काही माहित नाही. कोणीतरी सोम्या गोम्या टाकतो, तुम्ही मानता खरं. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी शेवटचा अतिशय महत्वाचा मुद्दा सांगून थांबणार. ज्या पोलिसांच्या माध्यमातून इथल्या गरीब लोकांच्या, इथल्या संघर्ष करणाऱ्या लोकांचे आवाज दाबले जातात, त्या पोलिसांवर सोमनाथला मारल्यानंतर सुद्धा अजून खटला दाखल झाला नाही, त्या 7-8 पोलिसांना जेलमध्ये डांबण्यासाठी स्वतः औरंगाबादच्या कोर्टामध्ये बाळासाहेब आंबेडकर उभे होते. मला काय आपलं 2 दिवस रोडवर यायचं, 5-50 लोक जमायचा, फोटो काढायचा. ते महाराष्ट्रात आहेत काय आमचे भामटे, आरडा बोंबा करतात, 2 दिवस नाचतात. त्यांना आमचे अनेक लोक काम म्हणतात. ते काम आहे का? आरडा बोंबा करणं काम आहे? आज 4 महिने झालंय
बाळासाहेब आंबेडकर सोमनाथला मारणाऱ्या पोलिसांना जेलमध्ये डांबून त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासाठी स्वतः ओपन बायपास सर्जरी झाली आहे बाळासाहेब आंबेडकरांची. ओपन डॉक्टरांनी त्यांना बंदी घातलेली आहे. कोणासाठी तुम्हाला मी आधीच सांगतो. हे सगळे नवी मुंबईतले लोक ज्यांना कुणाला नेता मानतात ना, तुमचे सगळ्यांचे नेते राजगृहाच्या बाहेर प्रकाश आंबेडकरांपुढे भिकाऱ्यासारखे हात जोडून उभा असतात. ही ताकद आहे प्रकाश आंबेडकर. कोणता नेता? अजित पवारापासून एकनाथ शिंदेपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत सगळे लाईन लावून उभे असतात. तुम्ही या गल्ली बोळातल्या लोकांना नेता मानता. हिम्मत नाही महाराष्ट्रात कोणाची. आहे कोणाची हिम्मत? संभाजीराजेला मोका लावा म्हटलं, आता मकोका लावा म्हटलं, टाका जेलमध्ये. काय म्हणले संभाजीराजे? मी काय बोलू शकत नाही. ते बोलले. छत्रपती शाहूच्या वंशातला राजा म्हणतो बाळासाहेब बोलले. बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एक शब्द बोलायला महाराष्ट्रातल्या दिग्गज लोकांना 100दा विचार करावा लागतो. ही ताकद आहे. ते सोडून दिले, लागले माग. हे सगळं बंद करा. आणि या नवी मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळेल आम्ही असू. हे मी बोलतो ते किती पटतं काय मला माहित नाही, पण आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगतो की ज्या लोकांचं या देशामध्ये कोणी तोंड पाहायला तयार नव्हतं त्या लोकांच्या पाया पडायला बाबासाहेबांनी मजबूर केलंय की नाही? बरं, तुमचं तोंड बघायची इच्छा नव्हती, तुमच्या पाया पडायला एखादा माणूस येतो तर कशामुळे येतो? ताकद तुमच्यामध्ये नाहीये. बटन मतदानामध्ये ताकद आहे. आणि जी ताकद तुम्हाला दिलेली आहे त्याचा तुम्ही 1000-2000 रुपयासाठी वापर करता. ही महाराष्ट्रातली अतिशय भयानक गोष्ट आहे. मी एवढंच सांगतो शेवटी, आमचा शायर म्हणतो कि शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो. शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो. बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो. और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो. या व्यवस्थेला जाळून खाक करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आहेत. त्यामुळे नाच गाणं मान्य आहे मला, पण नाचता नाचता एकदा तरी या देशातल्या ब्राह्मणवाद्यांच्या छाताडावर नाचा ना रे बाबा. कधीतरी नाचा. नाचता नाचता आमची मुलं, आता मी बघतो कधी कधी हिपहॉप इंडिया, डान्स इंडिया, असे मोठे मोठे चांगले रियालिटी शो असतात डान्सिंगचे. तिथं मराना जाऊन जिंका तिकडली स्पर्धा, आणा बक्षीस, बरं वाटेल. जिथं नाचण्याच्या स्पर्धा आहेत तिथं नाहीये, इकडंच नाचतंय कुठंतरी. नाचायला पाहिजे. हे महाराष्ट्रात थांबलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्रभर काम करतोय. मोरे साहेबासारखे, माझ्यासारखे हजारो वकील आहेत. आणि या वकिलांच्या माध्यमातून सांगतो की जर कुणी कायदा हातात घेतला, जर कुणी विनाकारण इथल्या सामान्य माणसाला त्रास दिला, साधं FIR नोंदवण्यापासून एखादा न्याय मिळेपर्यंत जी महाराष्ट्रातल्या पोलिसांनी हायदोस घातलाय ना, त्या पोलिसांनाही आम्हाला सांगायचंय की त्यांना सुद्धा जेलमध्ये डांबणारा कायदा बाबासाहेबांच्या देशात आहे. विनाकारण तुम्ही कोणत्या आमदार, खासदार, मंत्र्याचं ऐकून भानगडीत पडू नका. हे बिचारे आता एन्काउंटर केले, पोलिस दिले त्यांना लोकांनी शूरवीर, हे महावीर, परमवीर. आता सगळे जन्मठेप आहे, सगळ्यांवर मर्डरचे केस लागणार आहेत आता. त्यामुळे पोलिसांना आमची एवढीच विनंती आहे की कृपया कुणाचं ऐकून कायदा हातात घेऊ नका. जे कायद्याच्या चौकटीत आहे ते काम तुम्ही करा. नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वकिलांना एकदा आवाज द्या. या सगळ्यांना वठणीवर आणण्याची ताकद आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. वंचित बहुजन आघाडीचा